आणि राज्यातल्या सत्ता संघर्षावर 7 न्यायमूर्तींचा घटनापीठ निर्णय देणार की 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार, याचा निर्णय केव्हा होणार याची प्रतीक्षा महाराष्ट्रासह देशाला आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये हरीश साळवे आणि नीरज कौल युक्तिवाद करतायत, तर काल ठाकरे गटासाठी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। दरम्यान शिंदे गटाकडून आज बहुमत चाचणीच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यात आले। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी सुरू झाली आहे। काल या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि आज शिंदे गटाच्या वतीने आधी हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला आणि त्यानंतर नीरज किशन कौल हे आपला युक्तिवाद सादर करतात। महत्त्वाचा मुद्दा आहे तो आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला। आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती, मात्र त्याच वेळेस विधानसभेच्या अध्यक्षांवर एक ठराव मांडण्यात आला होता आणि त्यानंतर या दोनही गोष्टी एकत्र होऊ शकतात का आणि अध्यक्ष अपात्रतेसंदर्भात निर्णय घेऊ शकतात का, हा महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे आणि ज्याला आधार आहे नवाब रेबिया केसचा या संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे। नेमकं यामध्ये पुढे काय काय युक्तिवाद झालेले आहेत गेल्या काही मिनिटांमध्ये जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या परिसरामध्ये उपस्थित आहेत। प्रशांत, कविता, लंच नंतर सुद्धा जवळपास 1 तास युक्तिवाद झालेला आहे आणि आत्ता सुद्धा नीरज किशन कौल हे जे शिंदे गटाचे दुसरे वकील आहेत त्यांचाच युक्तिवाद सुरू आहे। मध्यंतरी जवळपास 20 मिनिटं त्यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी संविधान सभा होती त्यांनी विधानसभेच्या या सगळ्या अध्यक्षांच्या बद्दल काय नेमके अधिकार नमूद करून ठेवलेले आहेत त्याच्याबद्दलचं वाचन केलं आणि त्याच्यानंतर सरन्यायाधीशांनी सुद्धा काही प्रतिप्रश्न थोड्या वेळापूर्वी विचारलेले आहेत। मुळामध्ये हा मुद्दा जो आहे आत्ता चालू तो याच संदर्भातला आहे की जेव्हा त्यांना अपात्रतेची नोटीस दिली जाते तर ती एक व्यक्ती सुद्धा देऊ शकते, तर हे असणं योग्य आहे का? केवळ एका व्यक्तीने जरी नोटीस दिली अविश्वासाची तरी सुद्धा त्यांचे हात बांधले जाऊ शकतात का, याच्या संदर्भातला खल चालू आहे। आणि सोबतच न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हे पण म्हटलेलं आहे की नवाब रेबियाचा जो निकाल आहे तो आम्ही अधिक कडक करू शकतो, पण कारण आम्ही पण म्हणजे 5 न्यायमूर्तींचंच बेंच आहे किंवा आम्ही हे 7 न्यायमूर्तींच्याकडे पण पाठवू शकतो, पण आम्ही हे करू शकतो का? तर त्याच्यावरती त्यांनी अगदी म्हणजे अगदी लाईटर मुवमेंटमध्ये सांगितलेलं आहे की मनिंदर इज सेइंग नो यू कांट डू इट, म्हणजे मनिंदर सिंग जे वकील आहेत त्यांचं नाव घेत त्यांनी ही टिप्पणी जी आहे ती केलेली आहे। अर्थात या 2 दिवसांच्या सुनावणीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा हाच असणार आहे की हे नवाब रेबिया जजमेंट जे आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाची भूमिका नेमकी काय असणार, महाराष्ट्राच्या बाबतीत ते थेट लागू होणार की त्याचा फेरविचार करण्यासाठी ते 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाणार। आणि आत्तापर्यंत तरी अजून शिंदे गटाच्या दिवसभरामध्ये 2च वकिलांनी युक्तिवाद केलेले आहेत, अजून 2 वकील बाकी आहेत, म्हणजे महेश जेठमलानी पण युक्तिवाद करतील, त्याच्यानंतर तुषार मेहता युक्तिवाद करणार आहेत। कामकाजाची वेळ 4 वाजेपर्यंतचीच आहे, त्याच्यामुळे बघावं लागेल की आज हे सगळे युक्तिवाद पूर्ण होत आहेत का। प्रशांत, जेव्हा या संपूर्ण केसची सुरुवात झाली तेव्हा हाच मुद्दा महत्त्वाचा होता की अध्यक्षांनी नेमके कोणता निर्णय घ्यावा आणि अध्यक्ष केव्हा निर्णय घेऊ शकतात। तर त्यावेळेस आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आले होते, जसं की त्यांच्यावर अविश्वासाच्या ठरावाची नोटीस कुणी दिली, कशी दिली आणि ती नोटीस ग्राह्य धरली जाऊ शकते का, हे मुद्दे पुन्हा आजच्या सुनावणीमध्ये युक्तिवादात असू शकतात आहेत। नक्कीच आज खरं तर या संदर्भात सुद्धा थोडासा युक्तिवाद झाला। नीरज किशन कौल यांनी हे सांगायचा प्रयत्न केला होता की आम्हाला म्हणजे ज्या 16 आमदारांना ही निलंबनाची नोटीस आलेली होती तर त्यांना पुरेसा वेळ अध्यक्षांनी दिला नाही, तर त्याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट तेव्हा थोड्या वेळासाठी कपिल सिब्बल यांनी केलं होतं। त्यांचं म्हणणं हेच होतं की मुळामध्ये एका अज्ञात ईमेलवरनं ती नोटीस आलेली होती आणि त्याच्यानंतर 7 दिवसांचा वेळ जो आहे तो अध्यक्षांनी दिलेला होता आणि नंतर कोर्टानंच ही मुदत जी आहे ती कमी आहे असं म्हणून 12 जुलैपर्यंत वाढवली। पण त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळी कोर्टानं ही मुदत वाढवली की म्हणजे अध्यक्षांना तोपर्यंत कारवाई करता येणार नाही, उपाध्यक्षांना, आणि दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टानंच फ्लोर टेस्टला मात्र परवानगी दिलेली होती। त्यामुळं हे 2 मुद्दे जे आहेत ते याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचा उल्लेख सुद्धा सरन्यायाधीशांनी आपल्या प्रश्नामध्ये केलेला होता। बघावं लागेल की त्याच्या संदर्भात आता पुढे काय होतं आहे। बरोबर, आणि नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपलाय की अजून त्यांचाच युक्तिवाद सुरू आहे शिंदे गटाच्या वतीने?
आत्ता या क्षणापर्यंत तरी नीरज किशन कौल यांचाच युक्तिवाद सुरू आहे. त्याच्यावरती न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिंहा यांनी काही प्रतिप्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की त्यांचा युक्तिवाद परत चालू राहतोय की म्हणजे दुसरं कोणी युक्तिवाद करेल. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आणखीन एक महत्त्वाची अपडेट याच केस संदर्भातली जाणून घेऊयात. काल ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केला. त्यानंतर आज शिंदे गटासाठी सकाळी हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर नीरज किशन कौल हे बाजू मांडतायत. या सगळ्यांनी आपापली बाजू नेमकी कशी मांडलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्वोच्च न्यायालयामधल्या शिंदे गटाच्या युक्तिवादातले काही प्रमुख मुद्दे असे आहेत की जर नबाम रेबिया प्रकरणाचा हवाला योग्य असेल तर मग विरोधी पक्षांना त्यांची याचिकाच मागे घ्यावी लागेल असा जोरदार युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडनं करण्यात आला. आणि पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशामध्ये पक्षांतर थांबलेलं नसलं तरी कायदा पक्षांतर बंदीचा आहे, मतभेदांसाठीचा नाही असंही साळवे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांना 30 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा का दिला, त्यामुळे त्यांनी बोलावलेल्या बैठकीला अर्थ नाही असाही युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आलाय. स्वतः उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती ओळखून राजीनामा दिला असंही हरीश साळवे यांनी न्यायालयासमोर म्हटलं. आणि 288 पैकी 173 आमदार महाविकास आघाडीकडे होते, फक्त 16 आमदार अपात्र ठरवले, त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडलं नाही असाही एक युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडनं करण्यात आलाय. आणि ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करत असताना किहोतो प्रकरणाचा दाखला दिलाय. ज्या नेत्यावर आमदारांना विश्वास नाही तो नेता मुख्यमंत्रीपदी कसा, असा सवाल नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादाच्या सुरुवातीला केला. नबाम रेबिया प्रकरणानुसार इथे नव्या अध्यक्षांनीही बहुमत सिद्ध केलंय असंही नीरज किशन कौल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तर हा घटनाक्रम म्हणजे लोकशाहीची हत्या असं दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा मुद्दाही नीरज किशन कौल यांनी न्यायालयासमोर आणलाय. समसमान मतं असतानाच विधानसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असतो, हा एक महत्त्वाचा नियमांचा असलेला मुद्दा सुद्धा नीरज किशन कौल यांनी न्यायालयासमोर मांडला. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे. प्रशांत, नीरज किशन कौल यांचा संपूर्ण युक्तिवाद हा एकाच मुद्द्यावर दिसतोय की अध्यक्षांना अपात्रतेची कारवाई संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असावा की नसावा. नक्कीच. आणि त्या संदर्भात म्हणजे नबाम रेबिया संदर्भात आत्ता जे 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आहे त्यातल्या 3 न्यायमूर्तींचा एकमेकातला संवाद जो आहे तो समोर येतोय. आणि तो याच दिशेनं आहे. म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी जे मगाशी म्हटलं की आपण नबाम रेबियाचे जजमेंट आहे त्याला आणखीन कठोर आम्ही करू शकतो का, कारण आमचं सुद्धा जजमेंट जे आहे ते 5 न्यायमूर्तींचंच आहे. म्हणजे 2016चा तो निकाल 5 न्यायमूर्तींचा आहे आणि आत्ताचं घटनापीठ सुद्धा 5 न्यायमूर्तींचंच आहे. त्याच्यानंतर परत जस्टिस शहा जे या घटनापीठाचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जरी हे मुद्दे उपस्थित होत असले काही वादाचे तरी आपण काही याच्यामध्ये बदल करू शकतो का, कारण आपलं सुद्धा हे बेंच जे आहे ते 5 न्यायमूर्तींचंच आहे. आणि जेव्हा न्यायमूर्ती असं म्हणाले त्याच्यानंतर नीरज किशन कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे तुम्ही चेंज करू शकता की नाही हे याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही जर याच्यामधले काही नियम आणखीन कठोर करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता, असं एक लाईटर मोमेंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. पण एक शक्यता या ठिकाणी अशी दिसते की हे 3ही न्यायमूर्ती एकतर हे जजमेंट जे आहे ते रिफर करतील म्हणजे लार्जर बेंचकडे 7 न्यायमूर्तींच्याकडं हे करतील, किंवा मग ते आहे तसंच मान्य करतील. कारण आत्ताचा जो संवाद दिसतोय त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं असं दिसतंय की आपण आहे त्या जजमेंटमध्ये केवळ चेंज जो आहे तो करू शकत नाही, आयदर आपल्याला ते रिफर करावं लागेल किंवा ते मान्य करावं लागेल. त्यामुळं या दृष्टीनं हा संवाद आत्ता तरी दिसतोय. अजून युक्तिवाद अर्थातच बाकी आहे. अनेकदा असं होतं की सुनावणीच्या दरम्यानची जी वक्तव्य आहेत ती निकालामध्ये प्रतिबिंबित होतीलच असं पण नाहीये. पण हा एक सुनावणीच्या दरम्यानचा टप्पा आहे की ज्याच्यावरती आता याही मुद्द्यावरती चर्चा सुरू झालेली आहे.
बरोबर. अध्यक्षांच्यावर अपात्रतेची नोटीस आलेली असताना त्यांनी माफ करा, अविश्वासाची नोटीस आलेली असताना त्यांनी अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यायचा की नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावर नीरज किशन कौल यांनी मघापासून युक्तिवाद केलाय. किहोतो प्रकरणाचा दाखला या सगळ्या पार्श्वभूमीवर नीरज किशन कौल यांच्याकडनं या युक्तिवादादरम्यान देण्यात आलाय आणि ज्या नेत्यावर आमदारांना विश्वास नाही तो नेता मुख्यमंत्रीपदी कसा, असा एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नबाम रेबिया अरुणाचल प्रदेशचं जे प्रकरण आहे त्यानुसार इथे नव्या अध्यक्षांनी सुद्धा बहुमत सिद्ध केल्याचा दावा नीरज किशन कौल यांनी केलाय आणि जो घटनाक्रम दाखवला जातोय ठाकरे गटाकडनं तो म्हणजे लोकशाहीची हत्या असा दाखवण्याचा प्रयत्न झाला असल्याचं नीरज किशन कौल यांनी न्यायालयासमोर म्हटलंय. आणि याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट येते. काही जर बदल करायचे असतील तर 5 न्यायाधीशांचं घटनापीठ असे बदल करू शकतं का? सरन्यायाधीश शहा यांनी हा सवाल केलाय. सध्या 5 न्यायाधीशांचं घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी करतंय आणि या प्रकरणातला हा महत्त्वाचा मुद्दा नबाम रेबिया प्रकरणाचा हा 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जावा अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे आणि त्याच संदर्भात हे महत्त्वाचं वक्तव्य, निर्णयामध्ये बदल करायचे असतील तर ते 5 न्यायाधीशांचं घटनापीठ करू शकतं का, असा सवाल न्यायालयानंच उपस्थित केलेला. न्यायाधीश शहा यांचा हा सवाल आहे. नेमके काय अर्थ आहेत याचे प्रशांतकडून जाणून घेऊयात. प्रशांत. नक्कीच हेच आपण मगाशी म्हणत होतो की न्यायमूर्तींच्या मध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की बदल आपण करू शकतो की नाही. सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहेत, जर समजा 5 न्यायमूर्तींचा निकाल असेल तर त्या निकालाच्या बद्दल काही फेरविचार करायचा असेल, पुनर्विलोकन करायचं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त न्यायमूर्तींनी तो फेरविचार करणं आवश्यक असतं. आता हा 2016चा अरुणाचल प्रदेश संदर्भातला निकाल आहे नबाम रेबियाचा आणि त्याच्या बद्दलचे हे सगळे वाद सुरू आहेत की तो निकाल महाराष्ट्राच्या केसला कसा लागू करायचा वगैरे वगैरे. जर काही त्याच्यामध्ये पुनर्विलोकनाची जर गरज त्यांना वाटली या न्यायपीठाला तर ते कदाचित लार्जर बेंचकडे द्यावं लागेल आणि त्या दृष्टीनं हा संवाद जो आहे तो न्यायमूर्तीमध्ये सुरू झालेला आहे. बरोबर. कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो आजच्या एकूण सुनावणीच्या दृष्टीनं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की नबाम रेबिया केसचा थेट महाराष्ट्राच्या केसशी संबंध आहे का, तो लागू करायचा का, या संदर्भातला निर्णय घेणं अपेक्षित आहे. पण ठाकरे गटाचं म्हणणं आहे की या संदर्भात निर्णय घेण्यासाठी 7 न्यायाधीशांचं एक वेगळं घटनापीठ असावं आणि त्याच संदर्भात न्यायाधीशांची ही टिप्पणी महत्त्वाची आहे. न्यायाधीशांनी हा सवाल उपस्थित केला. त्यामुळे या सगळ्यावर सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं याकडे आपलं लक्ष असेलच. प्रशांत, अपडेटसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.